हे आपले काका प्रचारासाठी चाललेले आहेत. एक म्हातारा त्यांना दिसलेला आहे. बघू ते एक मत मिळवू शकतात का नाही त्या म्हाताऱ्याचे. लाईटच्या नावाखाली मत मागण्याचे नवीन तारीख दिसत आहेत. काका काका करायला लागले तर बघा. काका तात्या तात्या हे बघा नवीन प्रथा. कुठून पण जायचं. आपले काका गेलेले आहेत. बघू आपण लाईव्ह टेलिकास्ट. थोडा झूम करू, आवाज येत नसेल. ते म्हणतायत तुम्ही आम्हाला मत करसाल का, पण ते म्हणतायत आधीच 1000 रुपये घेऊन बसलोय. आपले नेते म्हणतायत पण आम्ही 2000 देऊ. हे बघा आम्ही शूटिंग पण करताय, पण ते मानायला तयार नाहीत. असं बोलत आहेत. ते म्हणतात व्हिडिओ काढू नका, पण शेवटी आमच्या नेत्यांनी त्यांना ना तुमचं ना आमचं करून 2500 रुपयेमध्ये सेटल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि असे दिसत आहे की ते मानलेले आहेत, पण आपले नेते नाखुश आहेत. 2000च्या ऐवजी एका म्हाताऱ्यासाठी 2500 रुपये द्यावं लागतं आहे. हा म्हातारा मतदानापर्यंत जिवंत राहील पण का नाही माहीत नाही. उन्होंने बोला कि मत जाएगा तो आपको ही. 2500 रुपया लेगा है का नाही. नहीं उन्होंने बोला 1 लीटर पेट्रोल दे दो फिर मत हो जाएगा. अरे वा, नेत्यांनी मस्त गाव गेलं. हमारा नेता कैसा हो. शेतकरी भाऊ जैसा हो. चलो गाइस ये लाल ये ऐसा करके ये इधर ऐसा होने का, ऐसा करके हम मेहनत करते हैं गाइस. वाह, आजकल के हमारे देसी नेते. अब इस देश में ऐसे नेतों की गरज है, क्योंकि अच्छे नेते नहीं हैं. और हमारी हिंदी इतनी मराठी जैसी लगेगी आपको. तुम्हाला वाटली मराठी हिंदी माझी लगेगी, मेरी हिंदी आपको मराठी सारखी. तो आपको समझना पड़ेगा कि मेरी हिंदी अच्छी ही है, अच्छी आहेच. हमारे नेते म्हातारे के साथ बोलकर थोड़ा पागल हो चुके लग रहा है. अगली बार थोड़ा और अच्छा कर सकते. रुके, हम पानी तो मुफ्त कर सकते हैं, मगर बिजली का क्या करें. देखो बिजली गायब हो गई. आपका इस पे क्या विचार है. बिजली ना वो किसी ने तो अकड़ा डाला होगा इधर, फिर वो अकड़े की वजह से बिजली चली जाती है. सो 1-10 मिनट में आ जाएगी वो बिजली. वो इधर हमारे ग्रामस्थ लोगों ने बोला है कि इधर लोड शेडिंग वगैरह कुछ नहीं होता. तो